अखंड हिंदुस्थानातल्या हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतल्या श्रीरामांना देखील देशातल्या भमट्यांनी सोडलं नाही। जगभरातील भाविकांनी दान केलेल्या कोट्यावधींच्या देणगीचा हिशोबच लागत नाही हे सांगितल्यावर तुम्हाला काय वाटेल? रस्ते गटारींसोबतच प्रत्येक टेंडरवर टक्केवारी घेणाऱ्या टक्केखोरांचा सध्या किती सुळसुळाट झालाय हे कमी की काय म्हणून नव्यानं आता पुढे प्रकरण आलं। परंतु मोठ्या भक्तिभावानं प्रभू श्रीरामांच्या चरणी सोनं नाणं विविध आभूषणं रोख रक्कम दान करणाऱ्या भाविकांच्या भक्तीचा कसा विश्वासघात झालाय त्याचा संपूर्ण लेखाजोखा आज या व्हिडिओतून मांडणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। 22 जानेवारी 2024 ला मोठा गाजावाजा करून राम मंदिराच्या उभारणीचा सोहळा झाला। नो डाऊट संपूर्ण भारत आणि जगभरात पसरलेल्या हिंदूंसाठी न भूतो न भविष्यती असा प्रकारचा हा सोहळा होता। प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेल्या रामाला त्याच्या हक्काचं घर मिळाल्याचा आनंद प्रत्येक हिंदूंच्या डोळ्यात दिसत होता। परंतु अवघ्या 2 वर्षात मंदिरात देण्यात आलेल्या देणगीत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले। काँग्रेसच्या आरोपानुसार या तब्बल 5,000 कोटी रुपयांचा जमीन व देणगी घोटाळा झाल्याचे समोर आले। हे प्रकरण समोर आल्यानंतर तब्बल 19 दिवसांनी राम मंदिर ट्रस्टच्या वतीनं याबाबत 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी हे प्रकरण केवळ त्या 8 लोकांपुरतं मर्यादित नाहीये। या घोटाळ्याला काही राजकीय कंगोरे देखील जोडले जातात। हे प्रकरण नेमकं काय, मंदिर ट्रस्टची यात काय भूमिका राहिली आहे याबद्दल आपण बोलणार आहे आणि आपल्याला हा व्हिडिओ पाहणं महत्त्वाचं आहे, त्याशिवाय हा काळा बाजार समोर येणार नाही। अयोध्येतील भव्य राम मंदिर उभारणीसाठी करोडो हिंदूंनी करोडोंची देणगी दिली, मात्र या मंदिराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या जमिनीची खरेदी आणि भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या व्यवस्थापनावरून गंभीर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झालेत। जमीन घोटाळ्याचा मुख्य वाद हा 18 मार्च 2021 रोजी झालेल्या एका विशिष्ट जमीन व्यवहाराशी संबंधित आहे। हरीश पाठक आणि कुसुम पाठक यांच्या मालकीची 1208 हेक्टर जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांनी 2 कोटी रुपयांना खरेदी केली। ही जमीन खरेदी केल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांच्या आत त्यांनी तीच जमीन राम मंदिर ट्रस्टला 18.5 कोटी रुपयांना विकली। या प्रकरणी आपचे नेते संजय सिंह यांनी आवाज उठवत घोटाळ्याची संबंधित कागदपत्रे मीडियासमोर आणले। अवघ्या 5 मिनिटात या जमिनीची किंमत 16.5 कोटी रुपयांची कशी झाली? थेट राम भक्तांच्या पैशांचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। या मूळ व्यवहारानंतर संजय सिंह यांनी एसआयटीकडे आणखी काही धक्कादायक कागदपत्रे सुपूर्द केली। कायद्यानुसार खरेदी विक्रीस बंदी असलेली सुमारे 3 कोटी रुपयांची नजूल जमीन ट्रस्टने 24 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे। आणखी एका व्यवहारात 9 कोटी रुपयांची जमीन तब्बल 55 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत खरेदी केल्याचा दावा करण्यात आला। नया आनंद भवन मंदिराची मालकी नसतानाही स्थानिक पुजाऱ्याने महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे ती जमीन ट्रस्टला 6 कोटी रुपयांना विकल्याचा खटलाही समोर आला। जमीन व्यवहारासोबतच अलीकडे राम मंदिरांच्या दानपेटीतील आणि बँक खात्यांमधील देणग्यांमध्ये सुमारे 1400 कोटी रुपयांचा मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला। धक्कादायक म्हणजे मंदिर व्यवस्थापनात अवघ्या 20,000 रुपयांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अचानक कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आणि आलिशान वाहनं खरेदी केल्याचंही समोर आलंय। यावरून मोठा गदारोळ झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली। आतापर्यंत काय घडलं ते सुद्धा तारखीनिहाय समजून घेऊया। मार्च 2021 2 कोटींची जमीन ट्रस्टकडून 18.5 कोटींना खरेदी करण्यात आली। विरोधकांकडून पहिल्यांदा घोटाळ्याचा आरोप आणि सीबीआय चौकशीची मागणी झाली। ट्रस्टचं स्पष्टीकरण। ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी आरोप फेटाळताना सांगितलं की जमिनीचा जुना करार 2 कोटींचा होता, परंतु सध्याच्या बाजारभावाप्रमाणे तिची किंमत 18.5 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आणि सर्व व्यवहार ऑनलाईन व पारदर्शक आहे। पुढची तारीख 9 जून 2026। राम मंदिरातील देणग्यांमध्ये मोठा अपहार झाल्याचा दावा करत अखिलेश यादव आणि इतर नेत्यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली। पुढची तारीख 13 जून। उत्तर प्रदेश सरकारने लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखाली 3 सदस्यीय एसआयटीची स्थापना केली। पुढची तारीख 23 जून। एसआयटीने आपला प्राथमिक आणि गोपनीय तपास अहवाल उत्तर प्रदेश सरकारच्या गृह विभागाकडे सुपूर्द केला, ज्यामध्ये प्रक्रियेत गंभीर त्रुटी आणि गैरव्यवहार झाल्याचं नमूद केलं। पुढची तारीख 25 जून। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या अधिकृत तक्रारीवरून अयोध्येतील राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला। कालची तारीख 26 जून। पोलिसांनी तातडीने कारवाई करत एफआयआर मध्ये नाव असलेल्या सर्व 8 मुख्य आरोपींना अटक केली आहे।
आता या प्रकरणामध्ये अद्याप अंतिम न्यायालयीन निकाल लागलेला नसला तरी उत्तर प्रदेश पोलिसांच्या गुन्ह्यांमध्ये आणि SITच्या प्राथमिक तपासामध्ये रामशंकर यादव उर्फ टिन्नू, अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, मनीष यादव, रामशंकर मिश्रा, सुभाष करुणेश आणि एका अज्ञात व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। गुन्ह्यात पैसे मोजणी प्रक्रियेत सहभागी असलेले काही ट्रस्टचे अंतर्गत कर्मचारी देखील सामील आहेत, ज्यांच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली होती। आता यामध्ये पॉलिटिकल अँगल नेमकं कसा जुळतोय तेही बघणं गरजेचं आहे। विरोधकांनी दिलेल्या कागदपत्रानुसार संशयास्पद जमीन व्यवहारांच्या खरेदी खतावर अयोध्येचे तत्कालीन महापौर आणि भाजपा नेते ऋषिकेश उपाध्याय आणि राम मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते। त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरतीही विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। मात्र सध्याच्या ताज्या FIR मध्ये थेट ट्रस्टच्या वरिष्ठ राजकीय पदाधिकाऱ्यांची नावं आरोपी म्हणून नोंदवण्यात आलेली नाहीत। त्यामुळे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय का हेही तपासावं लागणार आहे। हा वाद करोडो भाविकांच्या श्रद्धेशी जोडलेला असल्यानं अत्यंत संवेदनशील बनलाय। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलंय की दोषी असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घातलं जाणार नाही, कडक कायदेशीर कारवाई केली जाईल। पण प्रश्न इतकाच आहे की मंदिराच्या निर्मितीला अवघी 2 वर्ष झालेली असतानाही त्यांच्या देणगीत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा होतोच कसा? SIT ज्या 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांना कोणाचं पाठबळ होतं ज्यामुळे त्यांनी इतका मोठा घोटाळा करण्याची हिंमत केली, याची उत्तरं हिंदुत्ववादी सरकार म्हणून देणं अपेक्षित आहे। आता हीच चोरी किंवा हाच घोटाळा जर एखाद्या मुस्लिमांकडून झालेला असता तर आतापर्यंत रान उठलं असतं। पण हिंदूंचं मंदिर चोरी करणारे भमटेही हिंदूच, करोडोंचा गफला करणारे हिंदूच, मग यावरती हिंदूंचं सरकार म्हणून हिंदू लोकांनीच यावर बोलणं गरजेचं आहे। राम मंदिर होणं हा मुद्दा संपूर्ण भारतीयांचा भावनिक मुद्दा आहे। आज त्याच राम मंदिरामध्ये इतक्या मोठींचा गफला होतो, इतक्या करोडो रुपयांचा गफला होतो आणि यावरती देश महाराष्ट्र शांत बसतो, हे नवल आहे। त्यामुळे या विषयावरती तुम्ही व्यक्त व्हा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पाठवा। राम मंदिरामध्ये झालेली फक्त ही चोरी नाहीये, तर हा टाकला गेलेला हिंदू लोकांकडूनच हिंदूंच्या मंदिरांवरती दरोडा आहे। जय महाराष्ट्र।